शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सीमाताई निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ निगळ यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 11 मधील रस्ते काँक्रिटीकरणासह विविध लोककल्याणकारी विकास कामांचा शुभारंभ शनिवारी सकाळी मारुती मंदिर सातपूर गाव येथे करण्यात आलाय। दरम्यान यावेळी माजी नगरसेविका सीमाताई निगळ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ निगळ यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, सातपूर गावकरी आणि प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व कुदळ मारून या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। तसेच निगळ यांच्या प्रचार पत्रकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। या कार्यक्रमाविषयी माननीय नगरसेविका सीमाताई निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ निगळ यांच्यासह ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे। या प्रसंगी सातपूर सोसायटीचे चेअरमॅन छगन भांदुरे, माननीय नगरसेवक योगेश शेवरे, तुकाराम नाना बनवणे, दौलतराव निगळ, विजय भांदुरे, निलेश भांदुरे, मच्छिंद्र भांदुरे, शांताराम निगळ, दशरथ निगळ, भिवानंद काळे, योगेश गांगुर्डे, दिलीप भांदुरे, संदीप सोनवणे, पोपटराव बंदावणे, धीरज शेळके, संजय निगळ, रवी काश्मीरे, गोरख सोनवणे, अमित मांडवे, आतिश काळे, अभिषेक निगळ आदीसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सातपूर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। मला असं वाटतं की नक्कीच आपण कुठेतरी सोनं केलं असेल असं मला वाटतं। कारण जेव्हा आपण नगरसेवक सत्रामध्ये झालो तर 1.5 वर्ष काही शासकीय अधिकारी असे नियम बाहेर आले की त्यांनी 1.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या फाईल मंजूर होऊन दिल्या नाही। त्यानंतर 2 वर्ष कोविडचा काळ आला। मला वाटतं आम्हाला खरोखर फक्त 1.5 ते 2 वर्षच त्या नगरपालिकेची सेवा करायला मिळाली। त्याच्यामध्ये हा पूर्ण लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर आमच्या कामाचा ठेवलेला आहे। आणि विजू भाऊ, तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आपला हा रस्ता धरा, त्यावेळेस ड्रेन लाईन असल्यामुळं तो रस्ता आपण कामगारनगरमध्ये शिफ्ट केला। परंतु आता आमचे धडकेदार मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करून त्यांनी आम्हाला विकासासाठी 5 कोटीचा निधी दिलेला आहे। आता त्यांनी आम्हाला 2 कोटीचा निधी दिला। त्या 2 कोटी निधीमध्ये आपण बरेचसे कामं सातपूर गाव असेल, काही राजवाडा असेल, सातपूर कॉलनी असेल, या ठिकाणी आपण धरलेले। अजून बरेचसे कामे मला वाटतं बाकी पण आहे, ते पण आपण धरू। विजू मला वाटतं इथं सुद्धा आपण हा जो इथं बरंचसं पाणी तुंबायचं तो इथं जो आपण 3-4 लाख रुपयाचं खर्चून जे काँक्रिटीकरण आपण केलेलं आहे, असे बरेचसे 3-6-7 कामं आहे ते आपण काही धरलेले पण नाही। तरी असे बरेच कामं आपण ते मार्गी लावले आणि हे त्याचा सर्व लेखाजोखा तुमच्या समोर आहे। हे जे केले 35 कोटीची कामे हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या हिमतीच्या जोरावरती आम्ही हे करू शकलो आणि तुमचा सपोर्ट होता म्हणून करू शकतो। आणि नक्कीच इथून पुढे अशी साथ राहू द्या। मला कधी असं वाटणार नाही की आपण यांना निवडून देऊन काही चूक केली। सदैव गावासाठी, या प्रभागासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध राहू अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो। आणि महत्त्वाचं का आज आमचे निलेश भांदुरे यांचा देखील वाढदिवस आहे। मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। माळी समाजाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे। एक दूरदृष्टी आणि एक ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व म्हणून आपण निलेश भाऊकडे पाहिलं जातं। त्यांना नेहमीच म्हणतो तुम्ही नेते नका बोलू, तुम्ही अभिनेतेच राहा। अभिनयामध्ये एंट्री करा, परंतु हरकत नाही, नेता बोलून पण अभिनेता होता येतं। तर निलेश भाऊला मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या पुढच्या भावी वाटतील देखील शुभेच्छा देतो। एक दूरदृष्टी असलेले निलेश भाऊ, खरोखर अशा व्यक्तीला पण आपण सपोर्ट केला पाहिजे असं परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या। आणि महत्त्वाचे छगन भाऊ बंदुरे आणि भाऊ मौले, छगन भाऊंची चरणपती निवड झाली, सुनील भाऊची व्हाईस चरणपती निवड झाली। त्यांना घरी बोलून आम्ही सत्कार पण केला। यांच्याकडनं देखील बघा सर्व गावांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकला। त्यांच्याकडून एक पारदर्शक असं काम सोसायटीचं होईल आणि सर्वांना कमिटीला बॉडीला ते विश्वासात घेऊन पुढचं काम करील। जे काही आपले कामं बाकी आहे सोसायटीचे ते 100% मार्गी लावतील आणि आपण सर्व त्यांच्याबरोबर आहेच। आपल्या सर्व गावकऱ्यांनी कमिटीवरती त्यांच्यावरती विश्वास टाकला, ते साथ करतील। याच्याआधी दिलीप भाऊ असतील, किशोर शेठ असतील, खूप चांगलं काम त्यांनी केलं। संत सावता महाराजांच्या आशीर्वादाने, खंडेराव महाराजांच्या आणि मारुतीरायाच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी प्रभाग 11 मध्ये जे आम्ही कामं केलेले त्याचा लेखाजोखा आणि त्याचबरोबर आम्ही जे भूमिपूजन आज 20 कामांचे इथे काही कॉलनीमध्ये 8,000 असो, सातपूर कॉलनी असो, कामगारमध्ये इथे पण नंतर भूमिपूजन करणार आहोत। तर गाव पहिले आपलं गाव, नंतर बाकीच्या गोष्टी। तर गावासाठी आम्ही सदैव या गोष्टीसाठी आम्ही बांधलेलो आहोत आणि आपण सगळ्यांच्या सहकार्याने, मी म्हणेल मी नाही केलं तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत मी इथे पोहोचलेली आहे। आणि महत्त्वाचं नानांनी जसं सांगितलं, नशीब
नशिबाने आम्ही ही देवाची काहीतरी असते आपल्याकडे अपेक्षा किंवा तो करून घेतो असं म्हणायला लागेल. आपला देवी मंदिर असेल, जी पाडव्याची यात्रा भरते, जी आपली बाकी मंदिरांमध्ये जेव्हा पाडण्याची आली तर नशिबाने मी नगरसेविका असताना मला सगळ्यात मोठी गोष्ट ती की मी ते मंदिर वाचवू शकले. ही सगळ्यात मोठी मला गोष्ट आयुष्यातली वाटते. आणि दुसरं असं की त्याच निमित्ताने आता परत मारुती रायाचं नवीन आपण मंदिर बांधतोय की मी माझं नशीब म्हणेल की मला या दोन्ही गोष्टी करायला मिळाल्या आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली. असं देवाचरणी प्रार्थना करेल तुमच्या सगळ्यांची साथ मिळो. आणि परत आपल्याला याच्यापेक्षा मंदिर तर करायचं आहे, पण नाना आपल्या गावामधल्या ज्या ड्रेनेज लाईन असो, लाईटचा जो विषय आहे, अंडरग्राऊंड केल्या पाहिजे, अशा भरपूर आहे अजून गोष्टी त्या आपल्याला करायच्या आहे. ते आपण नक्की करू. आणि तुमच्या सगळ्यांची साथ असली त्याच्यापेक्षा 10 पटीने 50 पटीने काम करू. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र आमच्याबरोबर राहावे सगळ्यांना खूप अपेक्षा करते. आणि सगळ्यांना खूप खूप इथे तुम्ही सगळे समजता आलात आणि आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. जय हिंद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.